भाग क्रमांक 2. सुभेदार रामजी सपकाळ, एक कठोर पिता आणि ज्ञानाचे उपासक. नमस्कार. जय भीम, नमो बुद्धाय. मी प्रवीण चौधरी, जय चौधरी क्रिएटर मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. पहिल्या भागात आपण पाहिले की मौच्या भूमीवर एका युगपुरुषाचा जन्म झाला, पण हा दिवा जागतिक क्रांतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसा झाला यामागे एका पित्याचा कठोर त्याग आणि जिद्द होती. आजच्या या दुसऱ्या भागात आपण जाणून घेणार आहोत सुभेदार रामजी सपकाळ यांच्याबद्दल, ज्यांनी भीमरावाच्या आयुष्याचा पाया रचला. जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आताच करा, कारण ही मालिका तुमचा किंवा तुमच्या विचारांना नवी दिशा देणारी ठरेल. रामजी बाबांची पार्श्वभूमी आणि शिस्त. रामजी मालोजी सपकाळ हे लष्करी परंपरेतील होते. ते कबीरपंथाचे अनुयायी असल्याने त्यांच्या विचारात समता आणि नीतिमत्ता ठासून भरली होती. लष्करात ते सुभेदार मेजर या पदावर होते आणि नॉर्मल स्कूलमध्ये त्यांनी शिक्षकाचे कामही केले होते. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व नीट ठाऊक होते. रामजी बाबांची शिस्त अत्यंत कडक होती. भीमराव लहान असतानाच त्यांच्या वडिलांनी ठरवले होते की माझा मुलगा शिकून मोठा झाला पाहिजे, जेणेकरून त्याला या अस्पृश्यतेच्या बेड्यातून मुक्त होता येईल. रात्रीचा अभ्यास आणि पित्याचा त्याग. भीमराव जेव्हा साताऱ्यात शिकत होते तेव्हा रामजी बाबा त्यांना दररोज पहाटे 2 वाजता झोपेतून उठवत असत. थंडी असो वा पाऊस, भीमरावांना अभ्यासाला बसावेच लागे. पित्याची साथ. रामजी बाबा स्वतः सुद्धा भीमराव सोबत जागे राहत. जेव्हा भीमरावांना झोप यायची तेव्हा रामजी बाबा त्यांना रामायण, महाभारत आणि कबीरांचे दोहे ऐकून प्रोत्साहित करत. आर्थिक संघर्ष. सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर रामजी बाबांची पेन्शन खूप कमी होती. घरात अनेक मुले होती. भीमरावांना लागणारी महागडी पुस्तके विकत घेण्यासाठी रामजी बाबांनी स्वतःच्या गरजा मारल्या. प्रसंगी घरातील भांडी आणि दागिने गहाण ठेवून त्यांनी भीमरावाच्या हातात पुस्तके दिली. वैचारिक वारसा. शिका आणि संघर्ष करा ची बीजे. रामजी बाबांनी भीमरावांना एक महत्वाची गोष्ट शिकवली होती, ती म्हणजे जर तुला अपमान सहन करायचा नसेल तर तुला विद्वान व्हावे लागेल. शाळेत जेव्हा भीमरावांना वर्गाबाहेर बसवले जाईल तेव्हा ते घरी येऊन रडत असत. अशा वेळी रामजी बाबा त्यांना जवळ घेऊन सांगत, भीमा, हा अपमान विसरू नकोस, तर हा अपमान तुझे सामर्थ्य बनव. समाज प्रबोधन. आजच्या तरुणांना आणि पालकांना संदेश. मी प्रवीण चौधरी. मित्रांनो, या भागातून आपल्याला 2 मोठे धडे मिळतात. पहिला धडा, पालकांची जबाबदारी. आज अनेक पालक तक्रार करतात की आमची मुले ऐकत नाहीत, पण विचार करा, रामजी बाबांनी स्वतः जागा राहून भीमरावांना अभ्यासाची गोडी लावली. पालकांनी केवळ सोयी पुरवू नये तर मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे. दुसरा धडा, तरुणांसाठी संदेश. आज आपल्याकडे वीज आहे, इंटरनेट आहे, महागडी वस्तू आहेत, गाड्या व चांगल्या सुखसुविधा आहेत, तरीही आपल्याला अभ्यास करायला कंटाळा येतो. बाबासाहेबांनी रात्रीच्या मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास केला. तरुणांनो, आपल्या वडिलांच्या कष्टाची आणि घामाची किंमत ठेवा. जेव्हा तुम्ही मोबाईलवर गेम खेळता किंवा वेळ वाया घालवता तेव्हा एकदा
आठवण करा की तुमच्या वडिलांनी तुम्हाला शिकवण्यासाठी किती कष्ट घेतलेले आहेत. आपल्या पित्याचा आदर करा आणि बाबासाहेबांसारखी जिद्दी बना. आतापर्यंत केलेल्या चर्चेच्या समारोपाकडे पोहोचत असताना रामजी बाबांच्या या संस्कारामुळेच भीमरावांनी साताऱ्याच्या शाळेत अपमान सोसूनही पाऊल रोवले. पण याच शाळेत त्यांना एक असे नाव मिळाले जे आज जगात अजरामर आहे. ते नाव म्हणजे आंबेडकर. कसे मिळाले हे नाव आणि आई भीमाईच्या निधनानंतर भीमरावाचे आयुष्य कसे बदलले हे आपण पाहणार आहोत भाग 3 मध्ये. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा. पाहत रहा जय चौधरी क्रिएटर. नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. जय संविधान. चौधरी परिवाराच्या तर्फे समस्त बौद्ध उपासक व उपासिकांना व आपल्या कुटुंबियांना व भारत देशवासियांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.